दोन लोकल एकमेकांवरती घासल्यामुळेच मुंबऱ्याचा अपघात झाल्याचा प्रवासी संघटनांचा आरोप। मोठा ओरखडा आलेल्या गाडीचा व्हिडिओ सादर, रेल्वेने आरोप फेटाळले। मुंब्रा दिवा दरम्यान असलेलं वळण जीवघेणं असल्याची तक्रार करूनही रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं समोर। प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात रेल्वे प्रशासन गंभीर नाही का, सवाल उपस्थित। शेतकरी आणि दिव्यांगांसाठी बच्चू कडूंचा अन्नत्याग, उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावली तर कडूंच्या समर्थनासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांचं ठिकठिकाणी आंदोलन। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे दमदाटी केल्यासारखं वागले, त्यांना सत्तेचा माज असल्याची बच्चू कडूंची टीका। तर कडूंनी वक्तव्य सुधारावं, आपण सन्मानाने बोललो, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा, क्या हुआ तेरा वादा असं म्हणत आंदोलन। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त, काही संघटनांनी दिलेल्या चिखलफेक आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षा वाढवली। सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आजपासून सुनावणी, पूर्ण खंडपीठासमोर होणार युक्तिवाद। विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। महापालिका निवडणुकांबाबत राज्य सरकारचं मोठं पाऊल, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, कल्याण डोंबिवली आणि वसई विरार महापालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश। साताऱ्याच्या कराडमध्ये 2 नामांकित डॉक्टर महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले, एआयचा वापर करत परराज्यातनं व्हिडिओ केल्याचं उघड, संशयावरनं एका डॉक्टरसह दोघे ताब्यात।